गावचं गावपण जपणारा सण म्हणजे गावची यात्रा। तर बघा, आज आमच्या गावची यात्रा आहे, देवाचा पालखी सोहळा। तर हे आहेत आमचे गावचे जे ग्रामदैवत मानले जातात ते म्हणजे कुंडो महाकाळ। तर गावच्या देवांच्या यात्रेला आजची अशी सुरुवात होते, देवांची आरती केली जाते। त्याच्यानंतर आमच्या बाजूच्याच गावी म्हणजे जरेवाडीची अंबाबाईची पालखी देखील आमच्या गावामध्ये येते। आता तुम्ही इथे बघू शकताय 2 प्रकारच्या पालख्या आहेत। तर एक आहे आमचे ग्रामदैवत कुंडो महाकाळ आणि दुसरी अंबाबाईची। तर या दोन्ही पालख्या गावातून पुढे फिरतात रात्रभर आणि त्याच्या पाठी सोंगांचा कार्यक्रम असतो। तर यात्रेनिमित्त असे सगळे पुण्याचे मुंबईचे राहणारे जे लोक असतात, कामानिमित्त गेलेली बाहेर, तर ती देखील यात्रेला येतात। गावचे असे सगळे ग्रामस्थ अगदी आनंद सोहळा यांचा गगनात मावत नाही। देवाचा यात्रा उत्सव मोठ्या आनंदाने पार पाडला जातो। आता आम्ही इकडे पालखीचं दर्शन वगैरे घेतलं, देवांना ओवाळलं आणि आमच्या मंदिरात देवांच्या दर्शनासाठी गेलो। तर इथे आमच्या घरातले सगळे लेडीज म्हणजेच जावा, नंदा, सासूबाई वगैरे सगळे आम्ही होतो। तर इकडे मंदिरामध्ये देखील दर्शन घेतलं। तर ही पद्धतच आहे, पालखी ओवाळली की नंतर मग मंदिरात देवांचं दर्शन घ्यायचं। त्याच्यानंतर ज्या काही सुवासिनी भेटतात त्यांना हळदी कुंकू द्यायचं। आता इकडे माझ्या सासूबाई, नंदूबाई किंवा मग माझ्या जाऊबाई वगैरे आम्ही सगळे एकत्र इथे एकमेकींना हळदी कुंकू दिलं आणि त्याच्यानंतर सुरू झाला हा सोंगांचा कार्यक्रम। तर बघा, आमच्याकडे अशी सोंगं असतात यात्रेला। देवांची पालखी पुढे चालते आणि त्याच्यामागे गावातल्या प्रत्येक मंडळांचं असं सोंग बसवलेलं असतं, म्हणजे नाटकासारखंच हा एक प्रकार असतो। समोर एक ट्रॉली असते डीजेची, त्याच्या पाठीमागे सोंगांची ट्रॉली असते आणि जो काही सब्जेक्ट असतो तर त्यानुसार त्याच्यावरती गाणी वाजवली जातात। मुलांचा एवढा एन्जॉय असतो। तर आता इकडे बघा, मी तुमच्याशी सोंग देखील शेअर करते। आता पाठीमागचा मी बॅकग्राऊंड जो आहे तो काढून टाकलेला आहे, कारण आपल्या चॅनेलवरती कॉपीराईट येतो, त्याच्यामुळे तुम्हाला मी फक्त इकडे सोंग शेअर केलेली आहे। तर अशा पद्धतीने आमच्या गावची यात्रा आणि याचा हा छोटासा मिनी व्लॉग होता। तो तुम्हाला कसा वाटला, आवडला तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।